नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशन मध्ये आपण ERP म्हणजेच काय एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग हे काय असते थोडं शॉर्टकट मध्ये किंवा त्या बेसिक जे काही कन्सेप्ट असतात ते आपण इथं व्यवस्थित डिस्कस करणार आहोत. तर कुठलाही वेळ वाया न घालवता लगेच आपण बघू की ERP ची डेफिनेशन काय आहे. ERP इज ए सॉफ्टवेअर टू इंटिग्रेट ऑल द बिझनेस प्रोसेस इनटू अ सिंगल सिस्टीम. आता बघा ही आपण डेफिनेशन लिहिली. डेफिनेशन मध्ये आपण काय लिहिलं की ERP इज अ सॉफ्टवेअर टू इंटिग्रेट ऑल बिझनेस प्रोसेस. आता ऑल बिझनेस प्रोसेस म्हणजे नेमकं काय? आता बघा, बिझनेस असेल, एखादी कंपनी असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रोसेस कोणत्या असतील? प्रोडक्शन असेल, क्वालिटी कंट्रोल असेल, सेल्स असेल, मार्केटिंग असेल, फायनान्स असेल किंवा HR डिपार्टमेंट असेल, नंतर इन्व्हेंटरी असेल, अशा वेगवेगळ्या बिझनेस प्रोसेस असतात. आता ते काय करायचं आपल्याला? इंटू अ सिंगल इंटिग्रेटेड इंटू अ सिंगल सिस्टीम, म्हणजे ते सगळ्या जे काही वेगवेगळ्या प्रोसेस होत्या त्याला ते आपल्याला सिंगल सिस्टीम मध्ये इंटिग्रेट करायचं. आता साधं आपण इथं बघा, इथं लिहिलं द पॅराडिगम शिफ्ट फ्रॉम स्कॅटर टू युनिफाईड. आता हे ऑल बिझनेस प्रोसेस त्याला जर आपण सेपरेट सेपरेट सॉफ्टवेअर वापरलं तर ते स्कॅटर होईल ना. तर त्याच्यामुळे आता बघा इथं काय करायचं, कसं शिफ्ट करायचं आपल्याला? स्कॅटर टू युनिफाईड म्हणजे काय? हे जे काही स्कॅटर सिस्टीम आहे तिथून आपल्याला असं युनिफाईड किंवा सिंगल सिस्टीम मध्ये शिफ्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, विदाऊट ERP, जर विदाऊट ERP आपण कन्सिडर केलं तर बघा आता काय असेल. इथं HR डिपार्टमेंट दाखवलं मी, इथं सेल्स कस्टमर डिपार्टमेंट किंवा त्याला म्हणू आपण, इथं इन्व्हेंटरी म्हणू किंवा स्टॉक लेवलच्या संदर्भात जे काही डिपार्टमेंट असते, फायनान्स अकाउंट आहे इथं, इथं प्रोडक्शन आहे. आता हे जे काही 5 डिपार्टमेंट आहेत समजा, तर 5 डिपार्टमेंटला जर आपण सेपरेट सेपरेट जर एखादा सॉफ्टवेअर किंवा एखादा डेटाबेस केला तर काय होईल? याच्यामध्ये कोऑर्डिनेशन होणार नाही. कारण की याची गरज इच्छा डेटाची गरज याला असते, इच्छा डेटाची गरज याला, म्हणजे सगळ्यांचा डेटा एकमेकाला लागत असते. जर आपण हे असं स्कॅटर फॉर्म मध्ये केलं तर ते कोऑर्डिनेशन होणार नाही, किंवा जरी कोऑर्डिनेशन झालं तरी ते मॅन्युअली ट्रान्सफर करावं लागेल सगळ्यांचा डेटा. हे जर बघा आपण दिलं नाही तर हे मॅन्युअली ट्रान्सफर करावं लागेल, किंवा म्हणजे त्याला बराच वेळ, टाइम कन्झ्युमिंग आणि कोऑर्डिनेशन असणार नाही. तर त्याच्यामुळे काय करायचं असते की या प्रोसेसचं आपल्याला कसं झालं, विथ ERP म्हणजे काय? या सगळ्या जे काही प्रोसेस होत्या आपल्या, फायनान्स असेल, इन्व्हेंटरी असेल, सेल्स असेल, HR होती, प्रोडक्शन, ही एका सिंगल सॉफ्टवेअर मध्ये आपल्याला इथे इंटिग्रेट करायचं आहे. म्हणजे बघा आता, इंटिग्रेटेड सिस्टीम म्हणजे काय? या सगळ्या सिस्टीम ज्या होत्या, म्हणजे फायनान्स झाली इथं दिसते आपल्याला, नंतर या सगळ्या जे सिस्टीम आहेत, आता बघा, विदाउट इट डिपार्टमेंट रिली ऑन द सेपरेट सॉफ्टवेअर लिव्हिंग डेटा स्कॅटर. विथ इट द एंटायर ऑर्गनायझेशन ऑपरेट्स इन अ सिंगल इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म हेअर डाटा इज शेअर्ड ऑटोमॅटिकली. म्हणजे ERP जर वापरल्या तर हे सगळ्या सिस्टीम आपण काय केलं की इथं युनिफाईड केल्या, म्हणजे काय? सिंगल केलेले आहे. आणि त्याच्यामुळे हे डेटा ऑटोमॅटिकली शेअर होणार. तर ही जी काही सिस्टीम असते त्याला आपण ERP म्हणतो. म्हणजेच काय लिहिलं आपण? ERP इज ए सॉफ्टवेअर टू इंटिग्रेट ऑल द बिझनेस प्रोसेस इन टू अ सिंगल सिस्टीम. या जे काही बिझनेस, HR असेल, सेल्स असतील, इन्व्हेंटरी, फायनान्स, प्रोडक्शन, ह्या सगळ्या सिस्टीम आपल्याला सेपरेट न ठेवता एका सॉफ्टवेअरमध्ये आपण इंटिग्रेटेड केल्या, त्यालाच आपण ERP असं म्हटलेलं आहे. थोडं क्लिअर करतो. नंतर आता बघा इथं लिहिलं मी की द 7 पिलर्स ऑफ द ERP व्हॅल्यू. आता ERPचे व्हॅल्यू म्हणजे काय? तर त्याचं आपण त्याला साध्या भाषेत फीचर म्हणू की ERPचे. आता बघा, फाउंडेशन लेवलले काय? फाउंडेशन लेवल, द कोर इंजिन आणि द स्ट्रॅटेजिक आउटकम. आउटकम म्हणजेच काय? एंड प्रॉडक्ट. आता त्याच्यामध्ये मी 7 जे फीचर लिहिलं. पहिलं काय लिहिलं? सिक्युरिटी अँड ऍक्सेस कंट्रोल, हे कुठं? फाउंडेशन लेवल. नंतर सेंट्रलाइज डेटाबेस. नंतर इथं द कोर इंजिन मध्ये ऑटोमेशन अँड ऑफ द बिझनेस प्रोसेस. नंतर इंटिग्रेशन ऑफ बिझनेस प्रोसेस, आणि इथं स्केलेबिलिटी लिहिलं, बेटर रिपोर्टिंग अँड अनालिसिस लिहिलं, आणि रिअल टाइम इन्फॉर्मेशन. हे सगळं त्या सिस्टीमचं आउटकम किंवा एंड प्रॉडक्ट. तर फाउंडेशन मध्ये आपण लिहिलं की सिक्युरिटी अँड ऍक्सेस. बघा, कोणत्याही सिस्टीमचा किंवा एखाद्या गोष्टीचा सिक्युरिटी आणि ऍक्सेस कंट्रोल. ऍक्सेस कंट्रोल म्हणजेच काय? की स्पेसिफिक पर्टिक्युलर व्यक्तीलाच ती सिस्टीम ऍक्सेस झाली पाहिजे आणि सिक्युरिटी सुद्धा मेंटेन झाली पाहिजे. हे फाउंडेशन असते कोणत्याही सिस्टीमचा. सेंट्रलाइज डेटाबेस. आता बघा, पहिल्या वेळेस आपण बघितलं होतं की जर विदाऊट ERP डेटा स्कॅटर होता, कारण की HR डिपार्टमेंटचा फक्त त्याच्याच जवळ डेटा राहायचा, मेंटेनन्सचा त्याच्याच जवळ, फायनान्सचा त्याच्याच जवळ राहायचा, असं स्कॅटर, ते सेंट्रलाइज नव्हता. तर तो म्हणजे कोऑर्डिनेशन किंवा रिअल टाइम ऑपरेशन करणं तिथं डिफिकल्ट येतं. मग त्याच्यामुळे आपण फाउंडेशन लागेल, इथं सेंट्रलाइज डेटाबेस होणार आहे.
नंतर ऑटोमेशन ऑफ द बिझनेस प्रोसेस, इथं ऑटोमेशन किंवा रिअल टाइम मध्ये ते सगळं एकमेकाला शेअर होणार आहे. त्याच्यामुळे आपण म्हणू की त्याला ऑटोमेशन हे कोर इंजिन आहे. नंतर इंटिग्रेशन ऑफ बिझनेस प्रोसेस, कंबाईन झाल्यामुळे सगळ्या गोष्टी इंटिग्रेट झालेल्या आहे. नंतर याचा आउटकम किंवा एंड प्रॉडक्ट काय आहे तर स्केलेबिलिटी. स्केलेबिलिटी म्हणजेच काय, चेंज ॲज पर द डिमांड किंवा चेंज ॲज पर द रिक्वायरमेंट, त्याला आपण स्केलेबिलिटी म्हणजे आपल्या रिक्वायरमेंट नुसार आपण ERP मध्ये चेंज करू शकतो. बेटर रिपोर्टिंग अँड अनालिसिस, बघा त्याच्यामधून जे ERP सॉफ्टवेअर मधूनच रिपोर्ट सुद्धा जनरेट व्यवस्थित होणार आहे आणि त्याच्यावर डेटा अनालिसिस सुद्धा व्यवस्थित करता येणार आहे. रिअल टाइम इन्फॉर्मेशन, बघा हे सगळे रिअल टाइम इन्फॉर्मेशन, जसं आपण सॉफ्टवेअर अपडेट केलं तसं तसं डेटा एंट्री किंवा तसे तसे आपल्याला चेंजेस सुद्धा रिअल टाइम मध्येच करता येतील. तर त्याला आपण म्हटलेलं आहे रिअल टाइम इन्फॉर्मेशन. नंतर द एज्युकेशन प्लेबुक, अंडरस्टँडिंग ERP इज द हाफ ऑफ द बॅटल, म्हणजे नुसतं ERP समजून चालणार का नाही, तर द ट्रू चॅलेंज लाईज इन द एक्झिक्युशन ऑफ ERP. Implementation strategies are at the specific method used by the organization to introduce an ERP system into its live operation. आता बघा आपण काय केलंय की पहिल्यांदा फक्त अंडरस्टँडिंग ERP केलं, परंतु त्याचं जे काही इम्प्लिमेंटेशन आहे ते कसं, एक्झिक्युशन चॅलेंजेस लाईज इन द एक्झिक्युशन ERP इम्प्लिमेंट स्ट्रॅटेजी, म्हणजे आता जर हे इम्प्लिमेंट करायची कशी असते स्ट्रॅटेजी. तर बघा याच्यामध्ये 4 लेवल असतात. आता मी ट्रिक्सच्या साहाय्याने बिग फेज पर हाय ERP हे असं लक्षात ठेवत असतो. बिग फेज पर हाय ERP. बिग म्हणजे पहिली त्याची स्ट्रॅटेजी असते की बिग बँग, नंतर दुसरी असते फेज रोल आउट, आणि तिसरी असते पॅरलल अडॉप्शन, आणि चौथी असते हायब्रिड स्ट्रॅटेजी. आता बघा हे स्ट्रॅटेजी कशा असतात, कारण की हे एक्झिक्युशनचे आहेत, ते पहिले आपण फक्त बेसिक कन्सेप्ट बघितले. आता पहिली कोणती आहे, बिग बँग, फेज रोल आउट, पॅरलल अडॉप्शन आणि हायब्रिड. ट्रिक काय सांगितलं मी इथे बघा, हे ट्रिक इथं बिग फेज पर है ERP. बिग म्हणजे बिग बँग, फेज पर म्हणजे काय, फेज म्हणजे काय, फेज रोल आउट, पर म्हणजे पॅरलल अडॉप्शन, हाय म्हणजे काय, हायब्रिड. या 4 स्ट्रॅटेजी आहे, तर ते आपण समजून घेऊ. पहिली त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी बघा, द बिग बँग स्ट्रॅटेजी आपण जे पहिली बघितलेली. द एंटायर ऑर्गनायझेशन टू द ERP ॲट वन्स, म्हणजे संपूर्ण ऑर्गनायझेशन एकाच वेळेस ERP वर शिफ्ट होणे, त्याला बिग बँग म्हणतात. इन दिस स्ट्रॅटेजी द ओल्ड सिस्टम इज completely स्टॉप अँड द न्यू ERP स्टार्ट वर्किंग immediately फॉर ऑल द डिपार्टमेंट ऑन द एक्झॅक्ट सेम डे. इट इज द रॅपिड क्लीन ब्रेक दॅट रिक्वायर्स इंटेन्स प्रिपरेशन. आता बघा, जसं फायनान्स डिपार्टमेंट असेल, HR असेल, सेल्स असेल, हे जे काय पूर्ण ओल्ड सिस्टीम होती, ही याची ओल्ड सिस्टीम असेल, याची ओल्ड सिस्टीम असेल, ठीक आहे. ही ओल्ड सिस्टीम काय करेल, कम्प्लीट रिप्लेस कशाने करायची, न्यू ERP. इथं सुद्धा न्यू ERP आणि इथं सुद्धा न्यू ERP. परंतु हे कसं करायचं आहे की एकाच दिवशी, एकाच वेळी, एकाच टाइमला हे सगळं, म्हणजे बघा आता आपण इथं लिहिलं की ऍट वन्स, म्हणजे हे सगळं एकाच वेळेस करायचं आहे आपल्याला. असं नाही की आज फायनान्स केलं आणि उद्या HR चं आपण ओल्ड सिस्टीमचं न्यू ERP मध्ये, असं होत नाही. तर बिग बँग म्हणजे काय झालं की ERP सिस्टीम दॅट वर्किंग इमिजिएटली फॉर द ऑल द डिमांड ऑन द एक्झॅक्ट सेम डे, आणि हे सगळं न्यू ERP त्या दिवशी, एकाच दिवशी हे सगळं आपल्याला हे करायचं आहे. म्हणजे ओल्ड सिस्टीमचं न्यू ERP मध्ये, या ओल्ड सिस्टीमचं न्यू ERP मध्ये, या सुद्धा ओल्ड सिस्टीमचं न्यू ERP, म्हणजे सगळे जे काही डिपार्टमेंट असतील, म्हणजे फायनान्स, HR असेल, सेल्स असेल, मार्केटिंग असेल, प्रोडक्शन असेल, या सगळ्या डिपार्टमेंटचं ओल्ड ERPचं न्यू ERP मध्ये कन्व्हर्जन करायचं. पण ते कधी करायचं, एकाच वेळी आणि एकाच दिवशी करायचं आहे. तर त्याला आपण द बिग बँग स्ट्रॅटेजी असं म्हणतो. दुसरी स्ट्रॅटेजी आता, द फेज रोल आउट. बघा आता, द फेज रोल आउट स्ट्रॅटेजी किंवा याला म्हणून a more measured approach here. ERP is implemented step by step across the different department. For example, department first in finance, then moving HR, then finally sales. This strategy lies on the gradual release of new products, minimizing operational shock. आता तिथं काय केलं होतं आपण पहिल्या बिग बँगच्या वेळेस, एकाच टाइमला सगळ्या याच्यामध्ये ओल्ड सिस्टीमचं न्यू ERP मध्ये आपण कन्वर्जन केलं होतं. आता ओल्ड सिस्टीम म्हणजे नेमकं काय म्हणायचं की जे आपण ओल्ड सिस्टीम कोणती बघितली होती, सेपरेट डिपार्टमेंटला सेपरेट सॉफ्टवेअर असणे.
म्हणजे काय HR चं सेपरेट, फायनान्सचं सेपरेट, मार्केटिंगचं सेपरेट, नंतर सेलचं सेपरेट. तर त्याला आपण ओल्ड सिस्टीम म्हणलो. आता आपल्याला ERP मध्ये काय करायचं आहे, या सगळ्यासाठी एक इंटिग्रेटेड सॉफ्टवेअर बनवायचं आहे. आता इथं कसं करा सांगितलं आपण, द फेज रोल आउट. रोल आउट म्हणजे काय की ग्रॅज्युअली एखादी गोष्ट शिफ्ट होणे एखाद्या नवीन गोष्टी, किंवा ग्रॅज्युअली एखादा न्यू प्रॉडक्ट लॉन्च करणे, तर त्याला आपण रोल आउट म्हणतो. पहिले बघा, आता इथं आपण लिहिलं, थोडंसं मी क्लिअर करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. ERP इम्प्लिमेंटेड स्टेप बाय स्टेप अक्रॉस द डिफरंट डिपार्टमेंट. फॉर एक्झाम्पल, डिप्लॉइंग फर्स्ट इन फायनान्स. पहिल्यांदा ERP कुठं, इथं फायनान्समध्ये करायचं, म्हणजे याची ओल्ड सिस्टीमचं न्यू सिस्टीमवर करायचं. आता लगेच पॅरलली एकाच वेळेस आहे का, नाही. तर इथं काहीतरी टाइम स्पॅन जाऊ दिला. नंतर काय केलं की HR डिपार्टमेंट वरून ला ओल्ड सिस्टीमचं न्यू ERP मध्ये करायचं, आणि सेलचं ओल्ड सिस्टीमचं न्यू ERP मध्ये करायचं. पण इथं एक आहे की स्टेप स्टेप बाय स्टेप अक्रॉस द डिफरंट डिपार्टमेंट, म्हणजे एकाच वेळेस करायचं नाही. पहिले फायनान्सचं केलं, ते जर साईड सक्सेस झालं तर मग HR कडे जा, HR चं सक्सेस झालं तर सेल, असं स्टेप बाय स्टेप जायचं आहे. नंतर आता पॅरल. पॅरलल म्हणजेच काय, सोबत, म्हणजे सायमल्टेनियसली आपण ज्याला म्हणू. डिझाईन फॉर मॅक्झिमम सेफ्टी, बोथ द ओल्ड लेगसी सिस्टीम अँड न्यू ERP सिस्टीम रन टुगेदर concurrently for the set period of time. The result of the both the system are continuously compared to the ensure total data accuracy before the old system is finally retired. म्हणजे बघा, इथं ओल्ड आणि न्यू ERP हे पॅरललीच एक्झिक्युशन करायचं आहे. दोन्ही सोबतच एक्झिक्युशन, म्हणजे ओल्ड पण चालू राहील आणि न्यू ERP सुद्धा चालू राहील. पण कधी जोपर्यंत आता आपल्याला कळत नाही की न्यू ERP न अॅक्युरसी किंवा रिलायबल सिस्टीम आहे, आणि बिफोर द ओल्ड सिस्टीम इज फायनली रिटायर्ड, हे ओल्ड सिस्टीम रिटायर होण्याच्या झाली पाहिजे, आणि याचा सुद्धा आपल्याला फायदे दिसले पाहिजे, तेव्हाच आपण हे या केसमध्ये न्यू ERP वर शिफ्ट होणार. पॅरलली तर करायचंच आहे, पण कसं की एकदा ही ओल्ड सिस्टीम कधीतरी संपणार ना. ती संपल्यानंतर जर याचे आपल्याला ऍडव्हान्टेज दिसले, तर या न्यू ERP वर शिफ्ट होणे, तर त्याला आपण पॅरलल अडॅप्शन असं म्हणतो. नंतर हायब्रिड. हायब्रिड म्हणजे काय, मिक्स मोड ज्याला आपण म्हणतो. फ्लेक्झिबल बेस्पोक एक्झिक्युशन मॉडेल. बेस्पोक म्हणजे कसं असते की त्यामध्ये बेस्पोक म्हणजे काय, म्हणजे चेंज ॲज पर द रिक्वायरमेंट, म्हणजे कस्टमर नुसार ते काही चेंज होत असते, तर त्याला आपण बेस्पोक एक्झिक्युशन मॉडेल असं म्हणतो. दॅट कंबाईन टू आर मोर स्ट्रॅटेजी, म्हणजे बिग बँग असेल, आपल्या अगोदरच्या फेज रोल आउट और पॅरलल. ऑर्गनायझेशन युटिलाइज दिस अप्रोच टू द tailor the deployment in the specific risk profile of different department, ensuring both the speed and possible and caution here necessary. Mix. जो हायब्रिड म्हणजे काय, तर हायब्रिड म्हणजे काय, मिक्स मोड म्हणतो ज्याला आपण. पहिल्या जे काही दोन तीन असतील ना, ते कंबाईन करून ह्या अप्रोच वापरायचा. म्हणजे ओल्ड सिस्टीम असेल, इथं न्यू ERP असेल, ओल्ड सिस्टीम न्यू ERP असं हे म्हणजे हायब्रिड मोडमध्ये, म्हणजे एकाच वेळेस दोन दोन तीन तीन त्या याच्यामध्ये, म्हणजे बिग बँग असेल, रोल आउट असेल, किंवा पॅरल, हे सगळ्या ॲज पर द रिक्वायरमेंट नुसार आपल्याला हे वापरायचे आहे, तर त्याला आपण म्हणलेलं की हायब्रिड स्ट्रॅटेजी. आता इथं बघा, द स्ट्रॅटेजिक डायग्नोस्टिक सिलेक्टिंग युअर डिपार्टमेंट पाथवे. समजा बिग बँग असेल, तर आपण बघितलं की सगळी सिस्टीमच, जे जुनी सिस्टीम आहे ते एकाच वेळेस न्यू ERP ने रिप्लेस करणे, तर त्याला ऑल ॲट वन्स. आता रिस्क लेवल हाय असणार, कारण की काय जर त्याच्यामध्ये गडबड झालं तर ओल्ड डेटाचं कुठेतरी हे मिसमॅच होणार किंवा लॉस होण्याचे चान्सेस असतात. नंतर स्पीड ऑफ द फुल इन्स्टंट असेल, कारण की पूर्ण सिस्टीमच आपण रिप्लेस करत असतो ना. नंतर फेज रोलआउट मध्ये आपण स्टेप बाय स्टेप चालू. नंतर रिक्स लेवल थोडीशी मीडियम असते, आणि स्पीड टू ऑल इंटिग्रेशन हे थोडं थोडं हळूहळू वाढते. नंतर पॅरलल अडॅप्टेशन म्हणजे काय, रनिंग कॉन्करंटली, म्हणजे पॅरलली आपण ओल्ड आणि न्यू ERP पॅरलली चालवलेली होती. तिथं रिक्स लेवल लोएस्ट होता, आणि जे काय स्पीड टू फुल इंटिग्रेशन थोडंसं हळूहळू होतं. हायब्रिड म्हणजे काय, कस्टम कॉम्बिनेशन, म्हणजे ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ कस्टमर. तिथं आपण काय केलं की मिक्स मोड. हायब्रिड म्हणजे काय, सगळं हे मिक्स मोड मध्ये आपण सगळ्या सिस्टम युटिलाइज केल्या होत्या, म्हणजे बिग बँग असेल, फेज असेल, पॅरलल अडॅप्शन असेल, ह्या मिक्स मोड मध्ये केल्या होत्या, त्याला हायब्रिड म्हणजे आपण मिक्स म्हणतो. नंतर रिस्क लेवल व्हेरिएबल आहे, नंतर स्पीड सुद्धा इथं व्हेरिएबल असेल.
नंतरचं द मॉडर्न लँडस्केप क्लाउड ERP अँड सिस्टीम ॲज अ सॉफ्टवेअर, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, सिस्टीम सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. आता बघा की जे मॉडर्न ERP सिस्टीम आहे क्लाउड बेस आहे जनरली. टुडे द क्लाउड ERP युटिलाइज द सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस मॉडेल. धिस एलिमिनेट द हेवी इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट फंडामेंटल इनेबलिंग आणि फ्लेक्झिबल फेज अँड हायब्रिड स्ट्रॅटेजी, ह्या दोन याच्यामध्ये यूज केलेला होते. सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिसेस म्हणजे काय की जास्त हेवी इन्फ्रास्ट्रक्चर हार्डवेअर हे रिमूव्ह केलेलं आहे, कारण की त्याचा कॉस्ट, त्याच्यामुळे जे काही कॉस्ट असेल इन्फ्रास्ट्रक्चर ते रिड्यूस होते. आता हायब्रिड स्ट्रॅटेजी आणि तर फेज स्ट्रॅटेजी असं याच्यामध्ये जे क्लाउड बेस्ड ERP आहे तर म्हणजे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस, ज्याला म्हणतो आपण सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस मॉडेल याच्यामध्ये यूज केलेलं असते. तर थोडंसं हे लक्षात ठेवायचं की जे काही मॉडर्न क्लाउड ERP आहे त्याच्यामध्ये कोणती सर्व्हिस यूज केलेली असते, तर त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस हे सुद्धा क्वेश्चन येऊ शकते. सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस म्हणजे काय की थोडंसं इन्फ्रास्ट्रक्चरचा कॉस्ट आपल्याला रिड्यूस करायची आहे, कारण की हार्डवेअर जर असलं तर त्याला इन्फ्रास्ट्रक्चर प्रचंड लागते. तर त्याच्यामुळे ते रिड्यूस करण्यासाठी सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस किंवा सॉफ्टवेअर एस त्याला म्हणतात, हे यूज केल्या येते. तर म्हणजे मॉडर्न जे क्लाउड ERP आहे तिथं कोणती सिस्टीम यूज केलेली असते असा जर क्वेश्चन आला तर SaaS मॉडेल, म्हणजेच काय सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस मॉडेल हे यूज केलेलं असते. आता सध्याचे काही पॉप्युलर काही ERP असतील, म्हणजे ERP नेक्स्ट असेल, ओडू असेल, टॉन आहे, नंतर SQL लेझर, असे हे काही काही ERP हे असे एक्झाम्पल, म्हणजे हे लक्षात ठेवले तरी चालते, नाही ठेवले तरी चालते, कारण की ते एक्झाम्पल आहेत. होप करतो बऱ्याच गोष्टी कळल्या असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.